नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसात चौथा सामना मात्र पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमसाई भोगालीपाडा आणि धसगाव ब असा हा मात्र सामना रोमांचक सामना पाहायला मिळतोय. फलंदाज स्ट्राईक एंडला महेश पहिल्या चेंडूवरती मात्र सिंगल, इथे मात्र दुसरा चेंडू लोअर फुल्ड चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. ओके पुढचा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. एकच धावावरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजे दोन्ही आकड्यावरती. बघू षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवलाय. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक फील्ड करीपर्यंत आपण जर पाहिजे 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. इथे मात्र तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का तर यस नक्कीच 3 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आणि 3 धावे फरक मात्र पुढे सरसवताना पाहायला मिळते म्हणजे 5च्या आकड्यावरती. इथे मात्र आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोल करत चेंडू निघून जाईल तिथपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील का तर नक्कीच 2 धावा इथे मात्र परिपूर्ण केल्या जातील. आणि 2 धावांनी धाव फलक पुढे सरसावते ते म्हणजे 7 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 7. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. बघूया एखादा मोठा फटका येईल का का आपल्या संघाला मात्र एखादा गडी बाद करून देतील गोलंदाज. इथे मात्र आपण जर पाहिलं सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या बिनबाद 8 अशी पाहायला मिळते. नक्कीच षटक क्रमांक 2 मार्कसह गोलंदाजी मार्ग गोलंदाज आशू पाहायला मिळतोय. ते मात्र पहिल्याच चेंडू फटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. तिथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती मोठा झटका लागतोय तो म्हणजेच ओमसाई भोगाडीवाडा संघाला. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या 8 वरती स्थिरावली गेली. पहिलाच मोठा झटका लागतोय. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनायक पाहायला मिळेल. ते मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न परंतु डॉट वाईट चेंडू. नक्कीच एक अवांतर धाव पाहायला मिळते आणि एक केरी धावेने धाव फलक पुढे सरसावेल ते म्हणजेच 9 या आकडेवरती. ओके पुढचा चेंडू
इथे मात्र फुल टच चेंडू होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळेल, परंतु चांगला कव्हर देत असताना पाहायला मिळेल. नक्कीच इथे मात्र महेश रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट पाहायला मिळेल. नक्कीच आपण जर पाहिलं तर महेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जयेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ते मात्र पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, नक्कीच वाईट चेंडू असेल आणि या एक धावेने धावफलक जर पुढे सरसत असताना पाहायला मिळते, म्हणजे 11 या आकड्यावरती. बघूया आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती पाहायला मिळते. पुढचा चेंडू, इथे मात्र फुल टच चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर नक्कीच नो चेंडू असेल आणि इथे मात्र एक धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजे 12 या आकड्यावरती. नक्कीच बघूया पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय. बघूया कुठला क्षेत्ररक्षक पोहोचेल, परंतु इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल, ते म्हणजेच आपण जर पाहिलं तर 14 या आकड्यावरती. नक्कीच पुन्हा एकदा स्लोवर चेंडू पाहायला मिळाला. एक धाव परिपूर्ण केली जाईल, दुसऱ्याचा प्रयत्न असेल का, परंतु इथे मात्र नाकार देत आहेत आणि इथे आपण जर पाहिलं तर या एक धावेने धावफलक पुढे सरसावेल, ते म्हणजे 15 या आकड्यावरती. नक्कीच बघूया पुढचा चेंडू, इथे मात्र फटका फसलाय. बघूया यष्टीरक्षक तिथे काहीच करतायत, इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. नक्कीच 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 15, 3 बाद अशी पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी आशु यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण जर पाहिलं तर अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. नक्कीच धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 15 वरती पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र आपण जर पाहिलं डॉट चेंडू असताना पाहायला मिळतं 2 षटका अखेरीस धावसंख्या 15. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रशांत पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव परिपूर्ण केली जाईल
आणि एकच धाववरती समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 16 या आकड्यावरती. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू, फटका सजवला, क्षेत्ररक्षक पोसेल का? परंतु आपण जर पाहिलं तर दुहेरी धावेने मात्र धावफलक पुढे सरसावते. आणि आपण जर पाहिलं तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळेल, चौकार येत असताना पाहायला मिळतोय. या 4 धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावताना 30 या आकड्यावरती. नक्कीच षटकातला तिसरा चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर काय कम्मालीची फलंदाजी पाहायला मिळते. फलंदाज विवेक याच्या बॅटमधून. बघा षटकातला तिसरा चेंडू. आपण जर पाहिलं तर विदुल स्ट्रायकरला पाहायला मिळतोय. इथे मात्र पंचांकडे दात मागितले व्हाईटची, परंतु इथे मात्र डॉट चेंडू असताना पाहायला मिळतोय. नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रशांत कशा रीतीने गोलंदाजी हाताळतील. इथे मात्र चांगला फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे. एक धावबरी पूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? परंतु एकेरी धाववरती मात्र समाधान मानला जातो. आणि धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे 21 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ आणि 6 धावा खर्च केला गोलंदाज प्रशांतने. बघूया एखादा विकेट घेण्यामध्ये त्याला यश येईल का? इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच काय कमालीचं षटक हाताळतोय. आपण जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र काय कमाल केलंय. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं गोलंदाज प्रशांत यांच्याकडून. बघूया षटकाचा शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र मोठा फटका मारलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक इथे मात्र आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चुकी होत असताना नक्कीच झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. आणि आपण जर पाहिलं तर या एकेरी धावेने धाव फलक पुढे या 2 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच 23 या आकडेवर 3 षटकांच्या अखेरस. हॅलो 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 हॅलो. नक्कीच आपण जर पाहिलं तर फाईन लेगला काही कमलचा फटका सजवला गेलाय. नक्कीच इथे मात्र येईल पहिल्या चेंडूवरती चौकार. आणि या 4 धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजेच जाऊन पोहोचेल धाव संख्या 27 या आकड्यावरती. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अमित पाहायला मिळतोय. षटकातला दुसरा चेंडू असेल. इथे मात्र चांगला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहेत. बघूया एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकच धावेवरती मात्र समाधान मानला जाईल. आणि एक धावेने धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना धाव संख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28 या आकडेवरती. नक्कीच पुढचा चेंडू असेल. बघूया इथे मात्र आपण जर पाहिलं तर वाईट चेंडू आणि एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं जाईल ती म्हणजेच 29 धावेवरती.
इथे मात्र मोठा फटका सजवला आहे, क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र पुन्हा एकदा तीच चुकी पाहायला मिळते. फलन इथे मात्र येतोय चौकार. चार धावेने धाव फलक पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 33 एकूण 33 धावा जमवल्या गेल्या धाव फलकावरती. नक्कीच पुढचा चेंडू इथे मात्र कमालीचा फटका सजवला गेला आहे. चेंडू जाईल वन बाउन्स चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार पाहायला मिळाले बॅट मधून. नक्कीच आपण जर पाहिलं तर धावसंख्या 37 आणि काय कम्मालीची फटकेबाजी विनायकाच्या बॅटमधून पाहायला मिळाली. सर दोन चेंडूवरती दोन चौकार ठोठावले. बघा षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र फुल टच चेंडू. तो आपण जर पाहिलं तर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37 या आकड्यावरती. बघा पुढचा चेंडू इथे मात्र लॉंग ऑफवरून फटका सजवलाय. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. हा येतोय धनधनीत खणखणीत षटकार. आणि या 6 धावांनी धाव फलक जर पाहिलं तर धाव फलक पुढे सरसावला गेले ते म्हणजेच 43 धावा आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं गेले ते म्हणजेच धासगाव संघाच्या समोर. आई एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आई एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा. चला फलंदाजाने घाई करायची आहे.
हॅलो, कॅमेरा टॉस बॉक्स थोडासा फिरवायचा आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आई एकविरा ग्रुप आणि साई गणेश धोंडालपाडा या दोन संघामध्ये नाणेफेकीचा कौल केला गेला आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पहिल्याच चेंडू 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांनी संघाचा श्रीगणेश होतोय. नक्कीच आई एकविरा ग्रुप मात्र नाणेफेकीचा कौल विजय होऊन इथे मात्र प्रथम फलंदाजी स्वीकारली गेली आणि पहिल्याच चेंडूची 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि आपण जर पाहिलं 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी धावफलक जर पाहिलं तर पुढे सरसावत असताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 6 या आकड्यावर. नक्कीच तिथे मात्र चांगला फटका सजवला. इथे मात्र चेंडू निघून जाईल 4 धावेसाठी. या 4 धावांनी धावफलक पुढे सरसावलं जाईल ते म्हणजे एकूण 10 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर 44 धावांचं आव्हान उभारलं गेलंय ते म्हणजे धासपाडा संघासमोर. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर नक्कीच यावेळेला वेगाने हाताळला गेला चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि आपण जर पाहिलं तर एक षटका अखेर धावसंख्या 10 बिनबाद. अभ्यास एक मात्र महत्वपूर्ण मोहरा मात्र टिपला गेलाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 10. नक्कीच षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज संदीप पाहायला मिळतात. आपण जर विचार केला तर 18 चेंडू आणि 34 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये धासपाड संघाला. बघू इथे मात्र पहिला चेंडू काय कम्मालीचा चेंडू हाताला गेला डॉट चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर आजच्या दिवसातला हायेस्ट स्कोअर 44 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलंय
ढासपाडा संघाच्या समोर कशा रीतीने पार केलं जाईल बघूया. षटकातला पुढचा चेंडू इथे मात्र चांगला फटका सजवलाय सरळ बॅटने. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, इथे मात्र कुठली चुकी होणार नाही. फलंदाज बॅक टू द डगआउट. आपण जर पाहिलं तर नरेश मात्र बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालाय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर संदीपच्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ झाला. पहिले चेंडू मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नरेशाचा आणि नरेश मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाहायला मिळतोय. बघा षटकातला तिसरा चेंडू असेल. इथे मात्र आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच धावसंख्या मात्र स्थिरावली गेली 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र सलग 3 चेंडूवरती मात्र आपण जर पाहिलं तर 21 धाव खर्च केली नाहीये आणि एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र त्यांनी आपल्या संघाला मिळवून दिलाय. बघा षटकातला पुढचा चेंडू असेल. इथे मात्र फुलटच चेंडू होता, परंतु नक्कीच आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एक धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाईल, ती म्हणजे 11 या आकड्यावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर येणारे 2 चेंडू असतील या षटकातले आणि कशा रीतीने फलंदाजी केली जाईल. आता मात्र स्ट्राईक एंडला संदीप पाहायला मिळतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर रन आउटची संधी असेल आणि नक्कीच पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत असताना नक्कीच संदीप मात्र रनआउट होऊन परततोय तंबूच्या आसराला. आपण जर धावसंख्या पाहिली तर धावसंख्या 11 3 बाद अशी पाहायला मिळते. नक्कीच आपण जर पाहिलं तर नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर या षटकाचा शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला अमित. नक्कीच चोरटी रन घेण्याचा प्रयत्न मात्र फलंदाज संदीप बाद झाला. यावेळेला मात्र आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने कट केलाय. एक धाव परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? यस, इथे मात्र डेफिनेटली 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीने धावसंख्या जर पाहिजे तर पुढे सरसावली जाईल, ती म्हणजेच 13 या आकड्यावरती 2 षटका अखेरचं. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या 13, 6.5च्या सरासरी मात्र धाव फलक पुढे सरसताना पाहायला मिळाले. बघा तिसरं षटक मार्गस्थ पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्गावरती मोहित. नक्कीच षटकातला पहिला चेंडू इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर हा येथील चौकार. या 4 धावांनी धाव फलक पुढे सरसावला जाईल, ते म्हणजेच जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावर.
बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. नक्कीच हा चेंडू मात्र नो असेल. नो प्लस 6. एकूण 7 धावा येतील आणि या 7 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसा होते ते म्हणजेच 24 रन, 24 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर रनआउटच्या सुरुवात फलंदाज बाद असताना पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती. माजी ग्रामपंचायत सदस्य सफाले रोडखड विजय मेळा सर, आपलं सुद्धा इथे सहर्ष स्वागत आहे. नक्कीच आपण आलात, आपला महत्त्वपूर्ण वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर आता पण 3 खेळ झाला. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर या षटकातला चौथा चेंडू असेल. इथे जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न, परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर आता मात्र आशिष पाहायला मिळतोय. ओके, पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टच चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु नो मॅच लँडवर ट्रॅव्हल झालाय. नक्कीच इथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि दुहेरीने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजेच 29 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर या षटकातला शेवटचा चेंडू असेल. यावेळी आखू टप्प्याचा चेंडू आपण जर पाहिलं तर लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचतोय, परंतु तिथे मात्र पाहिलं तर कॅच सुटली गेले आणि तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाते ती म्हणजेच 31 या आकड्यावरती. 3 षटका अखेरस. नक्कीच आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
नक्कीच आपण जर पाहिलं तर 6 चेंडू 13 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मारती गोलंदाज विनायक. नक्कीच स्ट्राईक एंडला पाहिलं तर राहुल मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र नक्कीच बॅटची कडा आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल आणि एकेरीवरती जर समाधान मानलं जाईल आणि धावसंख्या जर पाहिलं धावसंख्या पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 32 या आकड्यावरती. आता मात्र 5 चेंडू 12 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. नक्कीच धासगाव संघाला मात्र 5 चेंडू आणि 12 धावेची आवश्यकता असेल. बघूया कशा तरी फलंदाजी केली जाईल. हो यावेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय चेंडूला. नक्कीच क्षेत्ररक्षक आहे. एक धाव परिपूर्ण केली जाईल. इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या दुहेरीने मात्र धावफलक पुढे सरसावलं जाईल. ते मात्र आपण जर पाहिलं तर खराब फेकी आणि त्याचाच परिणाम स्वरूप जर पाहिलं तर 3 धावा पाहायला मिळतात. या 3 धाव्याने धावफलक पाहिलं तर पुढे सरसावताना पाहायला मिळते 35. एकूण 35 धावा जमवल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडू 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बघूया कुठला संघ बाजी मारेल, कुठला संघ मात्र विजयाच्या मार्गस्थ होत असताना पाहायला मिळेल. बघूया 4 चेंडू 9 धावा. 4 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघूया यावेळेला आखुटप्याचा चेंडू. नक्कीच आपण जर पाहिलं तर इथे मात्र चांगला स्लॅश केलाय चेंडूला. 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. तिसऱ्याचा प्रयत्न असेल का, पण 2च धावेवरती मात्र समाधान मानावं लागेल. आणि या 2 धावेने धाव फलक जर पाहिलं तर पुढे सरसावताना 37 या आकड्यावरती. नक्कीच आता मात्र 3 चेंडू 7 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एखादा मोठा फटका मात्र ते सजवावा लागेल. नक्कीच इथे मात्र आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक आहे सिंगलला मात्र प्राधान्य दिलं जाते आणि एकेरीने धावसंख्या जर पाहिजे तर पुढे सरसवताना 38 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. आणि स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला आशिष पाहायला मिळतो, ज्याच्या बॅटमधून एक षटकार मात्र आतापर्यंत आलाय आणि त्या षटकाराची गरज मात्र आता मात्र असेल धासगाव या संघाला. बघे पुढचा चेंडू. इथे मात्र आपण जर पाहिलं तर मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ते मात्र विकेट सॅक्रिफाय केलं जाईल का, तर यस नक्कीच इथे मात्र विकेट फेकतो रनआउटच्या स्वरूपात. आणि आपण जर पाहिलं तर आता मात्र 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. नक्कीच आपण जर पाहिलं तर 1 चेंडू 6 धावेची आवश्यकता. स्ट्राईक एंडला राहुल. नक्कीच इथे मात्र आडवी बॅट फिरवली होती पण बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू. नक्कीच 5 धावेने मात्र इथे आपण जर पाहिलं तर सामना विजयी होतोय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं तेवढंच कौतुक. सर लाईनअप करून घ्यायचे आहे, हँडशेक करून घ्यायचं लाईनीमध्ये.